श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर मी माझा जो अनुभव टाकला होता स्वामी चरित्र 108 पारायणाचा, त्यानंतर मला भरपूर सगळ्या कमेंट आल्या का ताई हे पारायण आम्ही करू शकतो का? आम्हाला पण संतान प्राप्ती हवी आहे, आम्हालाही या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहे. तर ही 108 पारायणाची सेवा कशी करतात? तर आयुष्यामध्ये कुठलीही अडचण असो, तुम्हाला संतती प्राप्त होत नाहीये, तुम्हाला नोकरी लागत नाहीये, तुमचा विवाह अडकला आहे, तुम्हाला सगळे रस्ते बंद झाले, आर्थिक समस्या आहे, कर्जबाजारीपणा आहे, किंवा मग तुम्हाला सांसारिक सुख नाहीये, समाधान नाहीये, तर ह्या सगळ्या गोष्टींवरती एकच उपाय म्हणजे 108 स्वामी चरित्र सारामृत पारायण करणे. तर हो, ही सेवा एवढी प्रभावी सेवा आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही. ह्या सेवेने कित्येक सेवाकार्यांना एवढा सुंदर अनुभव दिलेला आहे, एवढी ह्या सेवेचे फळ आहे. मी माझा स्वतःचा तो अनुभव तुमच्यासोबत शेअर केला. जेव्हा केव्हाही मी 108 पारायण केले आहे, महाराजांनी एवढे भरभरून अनुभव दिलेले आहे, एवढं सुंदर अनुभव आलेले की ते शब्दात सांगणं अशक्य आहे, एवढे सुंदर अनुभव आलेले आहेत. तर आता हे 108 पारायण करायचे कसे? तर तुम्ही महिन्याच्या कुठल्याही गुरुवारपासून 108 पारायणाला सुरुवात करू शकता. तर यामध्ये आता पहिला प्रश्न येतो की नियमांचा. तर नियम काय काय आहेत आपण ते पाहूया. सगळ्यात पहिला नियम, 108 दिवस तुम्हाला जे मांसाहार वर्ज्य करावा लागणार आहे, मांसाहार खायचा नाहीये. आता दुसरा प्रश्न अजून मला आला होता की आम्हाला ब्रह्मचर्य पाळावे लागेल का? तर नाही, 108 दिवस ब्रह्मचर्य पाळायची गरज नाहीये, कारण की आपण संतती प्राप्तीसाठीच या सेवा करतो आहेत. तर ब्रह्मचर्य व्रत पाळायची गरज नाहीये. परान्न वर्ज्य करायचं का? तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही परान्न वर्ज्य करू शकता. मी नव्हतं केलं माझ्या टायमाला, टू बी फ्रँकली मी परान्नवर्ज्य नव्हतं केलं, कारण की कुठे बाहेर वगैरे जाणं व्हायचं तर खावंच लागायचं, त्यामुळे मी परान्नवर्ज्य नव्हतं केलं. आणि आता स्वामीचरित्र सारामृत पारायणाचा एकच वेळ ठेवायचा का? तर कधी कधी कसं होतं ना, आपण ज्या वेळेला बसलो त्या वेळेला ह्या सेवा होत नाही, म्हणून मी दिवसभरात मला जेव्हा टाईम भेटेल मी तेव्हा वाचायचे. दिवसभरातून 21 अध्याय माझे वाचन झाले पाहिजे असं मी ठरवलं होतं. तर तुम्ही हे करू शकता. आता त्यानंतर तुम्हाला एका बैठकीमध्ये 1 ते 21 अध्याय वाचायचे. आता बऱ्याच जणांच्या कमेंट येतील की ताई माझ्या मागे छोटं बाळ आहे. आता जसं माझं बाळ आहे तर बाळासाठी उठावं लागतं, बाळाला फिडिंग करायला व्हावं, किंवा तो शी सू सगळं असतं तर त्याच्यासाठी उठावं लागतं. तर मग तुम्ही उठले मध्ये तरीही चालतं, याला काही प्रॉब्लेम नाही आहे. आता राहिला प्रश्न की हे करताना काय काय नियम पाळायचे. सगळ्यात अगोदर तुम्हाला गुरुवारी ही सेवा सुरू करायची. गुरुवारी सेवा सुरू केल्यानंतर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे की आम्ही 108 दिवस स्वामी चरित्र पारायण करत आहोत, ते आमच्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. जी कुठली तुमची इच्छा असेल ती तुम्ही महाराजांना सांगू शकता. आणि मेन म्हणजे कसं होतं ना की तुमच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही महाराजांसमोर व्यक्त व्हा, याला खूप महत्त्व आहे. जेवढं तुम्ही महाराजांशी कनेक्ट व्हाल, व्यक्त व्हाल, तेवढं तुम्ही महाराजांच्या जास्त जवळ जाल. तर ही सेवा 108 दिवस कंटिन्यू तुम्हाला दररोज 1 ते 21 अध्याय वाचन करायचे आहे. हे झाल्यानंतर महाराजांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य पाहिजे, आरती करायची आहे 2 टाईम. तर एवढं सगळं आपल्याला ही सेवा करायची आहे. तुम्हाला जर कुठे गावाला वगैरे जावं लागलं तर एखादा दिवस खंडन पडलं तरी चालेल, पण तुम्ही 4-4, 5-5 दिवस वाचत नाहीये, 4-4, 5 दिवस खंडन पडतंय, किंवा तुम्हाला सुतक आलं, वृद्धी आली, तर ते खूप मोठा गॅप होऊन जातो. तर तिथे तुम्हाला तुमचे कितीही पारायण झालेले असो तर तुम्हाला नवीन संकल्प करावा लागेल. आता कसं होतं काही काहींना की ताई आमचे 90 पारायण झालेले आहे पण आम्हाला सुतक आलं, तर आम्ही परत पहिल्यापासून सुरू करू का? तर हो, तुम्हाला परत पहिल्यापासून सुरू करावं लागेल. आता जे 90 पारायण आहे मग आम्हाला याचं काहीच फळ मिळणार नाही का? वेळ आली तर तुम्हाला त्या सगळ्या पारायणाचं फळ मिळेल, शिवाय तुमची सेवाही भरपूर होते आहे ना. तर अशा प्रकारे आपल्याला 108 पारायण करायचे आहे. जर अजूनही कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की सगळ्यांनी स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण करून बघा. श्री